नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. इंधन तुटवड्याच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर विविध वाहन चालक संघटनांतर्फे निवेदन सादर. खेड येथे दिव्यांग खेळाडूंची रत्नागिरी कोकण चषक 2026 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर. 18 जून रोजी होणार मतदान. खेड शहरात प्लास्टिकच्या वापरासह विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा. सविस्तर वृत्त. संपूर्ण महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचं सावट असताना आता कोकणात देखील त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागले. उन्हाळी सुट्ट्यांसाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी स्थानिक रिक्षा चालक, स्कूल बस तसेच सीएनजीवर चालणाऱ्या भाडेकरू वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. सीएनजी भरण्यासाठी तब्बल 4-4 तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने वाहन चालकांचा वेळ आणि उत्पन्न दोन्हीवर त्याचा परिणाम होतोय. पोट पुढं भरायचं कसं असा सवाल आता स्थानिक वाहन चालकांकडून उपस्थित केला जातोय. पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिकांच्या रोजीरोटीवर परिणाम होत असल्याची भावना चालक संघटनांनी व्यक्त केली. या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज विविध वाहन चालक संघटना एकत्र येत खेड शहरातील तहसीलदार, प्रांत अधिकारी तसेच खेड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं. सीएनजी पुरवठा सुरळीत करावा, स्थानिक वाहन चालकांना प्राधान्य द्यावं आणि या समस्येवर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. कारण असं आहे की आज गेली सीएनजी पंप चालू झाल्यापासून जे स्थानिक लोक आहेत की बाबा जे प्रॉपर खेड तालुक्यामध्ये राहतात, प्रॉपर याचा अर्थ तालुक्यामध्ये आजूबाजूला जे गावं आहेत ते सुद्धा प्रॉपर खेड तालुक्यामध्ये आलेले आहे. त्यांना ज्या वेळेला सीएनजीची गाडी येते त्यावेळेला मुंबई पुण्यावरून जे म्हणजे चाकरमानी येतात किंवा त्यांना सोडायला ज्या गाड्या येतात त्यांचे ड्रायव्हर तिथे लाईनमध्ये वारंवार थांबून राहतात. तासभर 2 तास समजा गाडी नाही आली तर ती गाडी येईपर्यंत ती गाडी जे माणसं आहेत किंवा ज्यांचे चालक आहेत ते तिथे थांबून राहतात. ते थांबून राहिल्यामुळे जे स्थानिक आहेत जे प्रॉपर खेडमध्ये राहतात, ज्यांचा व्यवसाय टॅक्सीमध्ये आहे, रिक्षा युनियनवाले आहेत, त्यांना सीएनजी मिळत नाही. त्यांना सीएनजी मिळावा यासाठी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम त्यांना एक लेटर दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांना लेटर दिलेलं आहे, पोलीस निरीक्षक साहेब आपले त्यांना एक लेटर दिलेलं आहे. याचं कारण की स्थानिकांना सीएनजी मिळावा. स्थायिकांसाठी एक वेगळा नौजल आणि वेगळी लाईन करून मिळावी. कारण का जेणेकरून ह्याच्यामध्ये कामाला जाणारे आहेत किंवा स्कूल बस आहेत ह्यांच्यासाठी पूर्ण हे होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळे नौजल आणि वेगळी लाईन आम्हाला मिळावी आहे. तो माननीय सर्व जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला स्थानिकांना लवकरात लवकर सीएनजीची एक वेगळी लाईन मिळावी आणि याच्यात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला आमच्या जे रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत त्यांना व्यवसायासाठी मुबलक प्रमाणात सीएनजी मिळेल हीच अपेक्षा आमची शासनाकडे आहे. खेड नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक रहीमबाई सई बोले, गटनेता भारतीय जनता पार्टी आणि श्री अनिल भेकरे अँड सन्स पुरस्कृत दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित निमंत्रित जिल्हा संघ रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर या दिव्यांग खेळाडूंच्या जिल्हा संघाच्या 1 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन खेड नगर परिषद नवीन मैदान येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ प्रसंगी खेडच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माधवीताई उटाला, नगरसेवक रहीमभाई सई बोले, माननीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सावंत, उमेश नक्षे, मुझफ्फर तांबे, महमूद खान, ॲडव्होकेट जावेद शिरळकर, जनार्दन पवार, राजेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. चुरशीच्या झालेल्या सामन्यात क्रीडा रसिकांची मने जिंकत सोलापूर जिल्हा संघानं प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्हा संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेकरता दिव्यांग खेळाडूंना सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचं प्रशांत सावंत यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघांमध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन देखील निवडणूक होऊ शकली नाही. अशात गेल्या 2-2.5 वर्षापासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75% मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे निवडून जात असतात. खेड शहरात प्लॅस्टिकच्या वापरासह विक्री करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नगर प्रशासनाकडून प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले. गेल्या 2 दिवसापासून बाजारपेठेत तपासणी देखील सुरू झाली. प्लॅस्टिकच्या वापरासह विक्रीस बंदी असतानाही सर्रास प्लॅस्टिकचा वापर होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना दणका देण्यासाठी नगर प्रशासन सज्ज झालंय. 120 मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक शीट किंवा कापड, प्लॅस्टिक व थर्माकोल पासून बनवलेली ताटं, वाट्या, ग्लास, स्ट्रॉ, चमचे आणि सजावटीच्या साहित्यांवर पूर्णतः बंदी असणार आहे. या वस्तूंचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची करडी नजर राहणार आहे. दंडात्मक कारवाईच्या तरतुदीनुसार पहिल्यांदा दोषी आढळल्यास 5,000 आणि दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. कल्पकता, नेतृत्व गुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हा स्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे. पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजाप्रती योगदान देण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक आणि युवकांनी सहभागी व्हावं आणि 27 मे 2026 पर्यंत अर्ज करावे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. भारतामध्ये विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत सुरू असलेल्या औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, रुग्णांची सुरक्षितता आणि अधिकृत परवानाधारक पारंपरिक औषध विक्रेत्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. या अवैध ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावं आणि कठोर नियमावली लागू करावी या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या आदेशानुसार डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रत्नागिरीच्या वतीने बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निवेदन चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम तसेच अन्न औषध प्रशासनाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. असोसिएशननं दिलेल्या निवेदनानुसार ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 आणि नियम 1945 मध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसताना अनेक कंपन्या इंटरनेटद्वारे सर्रास औषध विक्री करतात. कोविड-19 काळात घरपोच औषध वितरणासाठी दिलेली तात्पुरती परवानगी परिस्थिती संपल्यानंतर देखील रद्द करण्यात आलेली नाही. सध्या झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट यासारख्या प्लॅटफॉर्म मार्फत कोणतीही योग्य औषध पडताळणी किंवा वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनची खातरजमा न करता डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून थेट ग्राहकांना औषधे वितरित केली जात आहेत.
अशा गंभीर तक्रारी समोर आल्यात। यामुळे बनावट, मुदतबाह्य किंवा चुकीची औषधे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आणि अंमली पदार्थांचा गैरवापर वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून हा थेट रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे। दुसरीकडे औषधांच्या किमतीवर शासनाचं नियंत्रण असताना आणि निश्चित मार्जिनची तरतूद असतानाही काही ऑनलाईन कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 80% अवाजवी सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत। यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अधिकृत लहान औषध विक्रेत्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे तातडीनं लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने संतोष गिल्डा, हेमंत भाट, कौस्तुभ पाटणे, रुपल पाटणे आणि राजू आवळे यांच्या उपस्थितीत राज्यमंत्री योगेशदादा कदम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। लोकप्रतिनिधींनी यावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिलं असून असोसिएशननं आपल्या न्याय हक्कासाठी जनता आणि प्रशासनाने 20 मे रोजीच्या या लाक्षणिक बंदला सहकार्य करावं असं आवाहन केलंय। स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो पुणे यांच्या निधीतून भारत विकास परिषदेचे दिव्यांग केंद्र पुणे आयोजित मोफत दिव्यांग शिबिर रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय साळवी स्टॉप जवळ नाचणे लिंक रोड रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये दिव्यांगांसाठी मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले। आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्यांची बाहेर कमर्शियल किंमत 50,000 पेक्षा जास्त आहे असा पाय मोफत देण्यात येणार आहे। पूर्व नोंदणीशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही। दिव्यांग आणि एक सोबतीसाठी मोफत भोजन ठेवण्यात आलंय। तरी आपल्या परिचित दिव्यांगांना पूर्व नोंदणी करण्यास सांगावं ही विनंती दिव्यांग पूर्व नोंदणीसाठी 9371 08 89 11 आणि 70 28 02 59 55 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सर्वसामान्यांचं जीवन सुकर करणे आणि दुर्गम भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे याच ध्येयानं पोलादपूर तालुक्यातील मोरसडे बालमाची आडाचा कौंड येथे आयोजित भव्य उद्घाटन सोहळ्याला मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित राहून विविध महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी विकास कामांचं लोकार्पण केलं। या विकास कामांमध्ये मोरसडे सडेफाटा बालमाची या सुसज्ज रस्त्यांचं उद्घाटन झाल्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांचा आणि प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुकर होणार आहे। तर गावातील माता भगिनींची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवून प्रत्येक घराघरात शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीनं ही पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली। सर्वात आनंदाची आणि समाधानाची गोष्ट म्हणजे हक्काचे छप्पर मिळालेल्या सर्वसामान्य आणि गरजू घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या। मतदारसंघातील प्रत्येक गावाचा कायापालट करणं आणि शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचं मत गोगावले यांनी व्यक्त केलं। या सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि मोरसडे बालमाची परिसरातील समस्त ग्रामस्थ आणि माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन दिनांक 21 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश अर्ज सादर करावे। अधिक माहितीसाठी गट निदेशक SN कोफडे, मोबाईल नंबर 94 22 96 60 44, शिल्प निदेशक MM दळी, मोबाईल नंबर 99 70 43 27 42, शिल्प निदेशक MM वेतोस्कर, मोबाईल नंबर 90 70 43 27 42 यांना संपर्क साधावा असं आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केली आहे। मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे
कॉस्मेटॉलॉजी, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ड्रेस मेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम हे व्यवसाय शिकवले जातात. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण आहे आणि इतर सर्व 10वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. व्यवसायाचा कालावधी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स या व्यवसायाकरता 2 वर्षाचा आहे आणि इतर सर्व व्यवसायाकरता 1 वर्षाचा कालावधी आहे. महाड तालुका नायक मराठा समाज सेवा संघ याच्या वतीने आयोजित 17वे त्रैवार्षिक अधिवेशन आणि सर्वसाधारण सभा या महत्त्वपूर्ण सोहळ्याचं उद्घाटन नुकतंच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी त्यांनी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधला. नायक मराठा समाजानं आजवर सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी केलेलं कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आगामी काळात समाजातील तरुणांचे शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणे आणि संघटनात्मक बळ अधिक मजबूत करणे याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. समाजाच्या विविध मागण्या आणि नायक मराठा समाज संकुलाच्या प्रलंबित विषयावर शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आणि समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन यावेळी गोगावले यांनी दिलं. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्य विकास शेठ गोगावले, विभागातील पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य, युवा सेना, महाड तालुका नायक मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष लक्ष्मण तात्याबा गरुड, आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष, कार्यवाह, सहसचिव, खजिनदार, कार्यकारिणी सदस्य आणि नायक मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.